बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याचा पाठपुरावा केलेल्या डॉक्टर साळुंखे तसंच त्यांचे साथीदार संतोष भोई यांना संबंधितांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची माहिती डॉक्टर पंकज साळुंखे यांनी दिली। तसेच कौटुंबिक वादाचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून ब्लॅकमेल करत बदनामीचा प्रयत्न होत असल्याची तक्रारही त्यांनी केली आहे। या प्रकरणात निष्पक्षपातीपणे तपास करणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी रामदास शेळके यांचीही हेतुपुरस्सर बदली केल्याचा आरोप करत ही बदली थांबवावी तसेच बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यातील संबंधितांकडून येणाऱ्या धमक्यांवर प्रशासनाने त्वरित कारवाई करून संरक्षण देण्याची मागणीही डॉक्टर साळुंखे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे। पाहूया नेमकं काय आहे हे प्रकरण डॉक्टर साळुंखे यांच्याकडूनच। आताची काय तुमची अपडेट आहे, काय नेमका प्रकार घडलाय? आज जो अपडेट आहे महत्त्वाची म्हणजे काल जे या प्रकरणातले कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी जे होते माननीय रामदासजी शेळके, तर त्या साहेबांची काल तडकाफडकी बदली करण्यात आली। ती बदली तडकाफडकी का करण्यात आली, कशामुळे करण्यात आली हा विचार करण्याचा भाग आहे। संशय मला असा आहे की याच्यामध्ये शेळके साहेब जे तटस्थपणे भूमिका घेत होते, तटस्थपणे जे सगळे अटक करत होते आणि कायद्याप्रमाणे काम करत होते म्हणून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे। तर या गोष्टीसाठी मी सोमवारी किंवा मंगळवारी CP साहेबांची भेट घेणार आहे नाशिकला, संदीप कर्णिक साहेबांची, आणि त्यांना 2 दिवसाचा अल्टिमेटम देणार आहे की येत्या 2 दिवसात जर तुम्ही शेळके साहेबांना जर परत त्या ठिकाणी जर तुम्ही पूर्ववत केलं नाही तर आम्हाला नाईलाजास्तव तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडावं लागेल। आणि त्या आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला तर त्या राज्याचे गृहमंत्री, राज्याचे शिक्षण मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोघे उपमुख्यमंत्री हे जबाबदार राहतील याची नोंद त्यांनी आपल्या दप्तरी घ्यावी। शिवाय दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा होता की ह्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये मी जो निपक्षपणे जे काम करत आहे तर माझ्या संदर्भात देखील बरेच आरोप प्रत्यारोप केले जात आहेत की पंकज साळुंखे खंडाने मागतो आहे, करोडो रुपयांची मागणी करतो आहे आणि ज्यांना पैसे मिळत नाही आहेत पंकज साळुंखेला त्यांच्याकडून त्यांच्या संदर्भात पंकज साळुंखे कारवाया करण्याची मागणी करतोय। अरे बाबांनो, जर असं राहिलं असतं तर आतापर्यंत पंकज साळुंखे कधी सेटलमेंट होऊन मोकळा होऊन गेला असतं। मी काही आताच असं थोड्या पाण्या करून किंवा आता याच्याकडून मी काय असं झालेलं नाही आहे। माझ्या दुबईमध्ये सुद्धा माझ्या प्रॉपर्ट्या आहेत, माझ्या वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा माझ्या स्वतःच्या मेहनतीवरती मी प्रॉपर्ट्या केलेल्या आहेत। मला थोड्या पाण्या करायची गरज नाही, मी सुद्धा संविधानाला धरून काम करतो आहे। त्यातच सोशल मीडियावरती माझ्या एका नराधमाने आता काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती माझ्या फेसबुकवरती त्याने वेगवेगळ्या पद्धतीचे कमेंट केल्या की पंकज साळुंखेने स्कॉर्पिओ गाडी घेतली, पंकज साळुंखेने इतका पैसा जमा केला, तितका पैसा जमा केला, पण ते सगळं बेबंद आहे, त्याचा काही संबंध नाही, त्या सगळ्या गोष्टींचे पुरावे माझ्याकडे आहेत। शिवाय मध्यंतरी माझा कौटुंबिक वादविवादाचा एक व्हिडिओ प्रसारित झाला होता, मला ब्लॅकमेल करून त्या व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करून मला या प्रकरणात मला दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे। शिवाय शेळके साहेबांची इकडे उचलबांगडी झाली, इकडे बदली झाली आणि मला कालपासून मला आणि माझे जे सन्मित्र आहेत संतोषदादा भोई यांना आम्हाला दोघांना धमकी यांचे फोन येणं सुरू झालेले आहे। तर आम्हाला आणि आमच्या परिवाराला सुद्धा जीवे ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत। त्या संदर्भात मी आता इथून उठून आम्ही पोलीस अधीक्षक जे आहेत धुळे जिल्ह्याची यांची तात्काळ भेट घेऊन पोलीस संरक्षण मागणार आहोत आम्ही। या संदर्भात आज आजची आपली प्रेस कॉन्फरन्स होती। स्टार 24 फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह सागर गांगुर्डे, नाशिक ग्रामीण।